नमस्कार मित्रांनो, ओळखीलं का नाही? आता टोपी. हॅलो माय टू फॅमिली, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत हॉटेल जलपरीला व्हिजिट करण्यासाठी. सो आता आपण मध्ये जाणार आहोत आणि जेवण करणार आहोत. तर चला आता मी तुम्हाला मध्ये जाऊन दाखवतो आणि यांचे जे मालक वगैरे आहेत त्या सर्वांना मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे आणि त्यांना आपण भेटूतही. आणि त्यांची जी युनिक स्टाईल आहे ती युनिक स्टाईल पण आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत आणि त्यांचं बोलणं पण खूप छान आहे, मी ब्लॉग्समध्ये वगैरे पाहिलं होतं. तर चला आपण आता जाऊन त्यांना भेटूयात वगैरे. आणि चला आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतो. आणि चॅनलवर जर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया. इथं पाहू शकता सरळ कारात लागल्यात. दुरून दुरून लोक आलेले आहेत इथं, कारण त्यांना जेवणाची पसंती आणि हॉटेल खूप आवडलेले आहे. सो आम्ही पण खूप दुरून आलो नांदेडवरून स्पेशली इथे जेवण करण्यासाठी. तर चला आता आपण मध्ये जाऊयात. आणि बघा बाहेरून जलपरी रेस्टॉरंट. तर चला आता आपण मध्ये जाऊयात. आणि महाराष्ट्रामध्ये ना खूप फेमस आहे सध्या हे हॉटेल. सो ट्रेंडिंगला चालू आहेत हे हॉटेल भाग्यश्री, तिरंगा हॉटेल. सो फर्स्ट आपण इथे विजिट केलेली आहे, नंतर आपण जाऊत अजून सर्वीकडे. आणि बघा एकदम मौसम पण मस्त झाला आहे आणि या मौसममध्ये अजून गरम गरम जेवण करण्याला खूपच मजा येईल आपल्याला. तर चला आता जाऊयात मध्ये जाऊन. मी तुम्हाला सर 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 उचललंय की मी? उचललं नाही, बस लई भारी वाटला मला. बघा इथं पोरं बिर आपले बघा जलपरी. मित्रांनो पाहू शकता तुम्ही हॉटेल जलपरी. बघा इथं फुल रील स्टार वगैरे सगळे ब्लॉगर वगैरे सर्व आलेले तिथे. सो खूप भारी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्हाला पाहायला भेटेल आता पुढे. अहो भाया कुठून? रायवाडी. अहो कुठून? रायवाडी. अहो कुठून? रायवाडी. कुठून? रायवाडी कर. बघा आवाज कसा आहे. रायवाडी म्हणजे एकदम ग्रामीण भागातलं ग्रामीण गाव. नंबर 1 ग्रामीण म्हणलं की आवाज जोरातच असणार. गावरान ओळखीत आहे. बायासाहेबांना चिकन थाळी खाल्ली पाहिजे. क्वालिटी कशी? एक नंबर. नाक करायचं नाव क्वालिटी आणि कॉन्टेंटचा. क्वांटिटी कशी आहे? एक नंबर. हा इकडे 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 बाया एकटाच सण करीत भेट जलपरीला भेट. हा म्हणून तर मी म्हणतोय, हजारदा म्हणतोय भैया आता खाली मान घालावं लागते आपल्याला. कोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. नका बसू घरी, चला जलपरी. कोट बोलायचं नाही, कॉपी कॉपी करायची तर व्यवसायासाठी करा. उभे न माय धिंगाणा नाही करायचा. नमस्कार मित्रांनो, ओळखीलं का नाही? आता टोपी. अहो कुठून? नांदेड. अहो कुठून? नांदेड. अहो कुठून? नांदेड. म्हणत असताना साहेबाची थेट भेट, खास काळजाच्या तुकड्याला घेऊन थेट भेट नांदेडहून जलपरीला. भैया साहेब क्वालिटी कशी आहे? एक नंबर. क्वांटिटी एक नंबर. हा नंबर 1 आहे का नाही? म्हणतो कोट 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 बोलायचं नाही, कॉपी कॉपी करायची नाही, ओरिजिनल द्यायचं, ओरिजिनल खाऊ घालायचं. म्हणून तर मी म्हणतोय नका बसू घरी, चला जलपरी. इकडे इकडे इकडं. तर चला मित्रांनो आता मध्ये होतं आपण. आपले ताट वगैरे रेडी झालेले. हे बघा हे मी व्हेजचं मागवलो इथे आणि व्हेजमध्ये तंदुरी आणि काजू करी दिलेले. आणि माझा मित्र आला आहे नॉनव्हेज घेऊन. सो त्याचं नॉनव्हेज आपलं व्हेज. तर आपण एन्जॉय करूत आता. कसं आहे काय ते तुम्हाला मी जेवण झाल्यावर सांगतो कशी याची टेस्ट वाटली मला. तर चला आता एन्जॉय करूयात. बाहेर पण बघा एक नंबर. इथं सगळ्यांना स्पेशल दिलेलं आहे. आपलं आपलं मस्त यायचं, बसायचं, खायचं. ओके चला तुम्हाला सांगतो थोड्याच वेळात. सो गाईज आता जेवण वगैरे चालू आहे आमचं. मी काजू करी मागवलो आणि 100 आहे यांची टेस्ट. मला आवडली. खरं तर मला जास्त करून बाहेरचं आवडत नाही, बट मी फर्स्ट टाईम व्हिजिट दिली
आणि जी काजू करी ती 1 नंबर यांची झालेली आहे. आणि तंदुरी पण खूप छान आहे. सो मला आवडलं, एका घासातच मला कळालं खूप छान पद्धतीनं. आणि सर्विंग वगैरे पण छान आहे यांची, वेटर वगैरे. आणि मालक तर अजून त्याच्यापेक्षा भारी, 1 नंबर. मला खूप आवडले. तर लोक रेटिंग वगैरे देतात, आपल्याकडून फुल रेटिंग यांना. खूप छान वाटलं मला. आणि जे पण जवळपास वगैरे आहेत त्यांनी जलपरीला एकदा नक्की व्हिजिट वगैरे करा. सो तुम्हाला खूप आवडेल, या नक्की व्हिजिट करा. नॉनव्हेज खूप जास्त चालते, व्हेज वगैरे तर मीच एकटा दिसत इथे व्हेजवाला. पण ठीक आहे. सगळीकडे कूलरची व्यवस्था, सगळ्यांना प्रशस्त, आपलं आपलं सेपरेट आहे. आणि पडदे वगैरे लावून मस्त. सगळ्यांना आपलं आपलं मस्त प्रशस्त. सो चला आता आपण मग इकडे जाऊ या साईडला. सो इकडे यांची स्वयंपाकाची व्यवस्था या साईड नव्हती आणि गरमागरम असते.